कुठल्याही गोष्टीला एक काळ जाऊ द्यावा लागतो. तो काळ गेल्यावर माणूस त्याच्यामध्ये यशवंत होतो. मग महाराज तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये एक काळ गेला बाबा, एक काळ गेला. तो काळ होता त्यांच्या तपश्चर्येचा, स्वतःची बायको अन्न अन्न करताना. तो काळ होता त्यांच्या त्यागाचा. स्वतःचा मुलगा स्वतःच्या डोळ्या देखत नेला. स्वतःच्या गोठ्यातला, एक ध्यानात ठेवा दादा, स्वतःचा मुलगा वारला काही नवल वाटत नाही. स्वतःच्या घरातली माणसं वारली काही नवल वाटत नाही हो. पण एक ध्यानात ठेवा गडा, तुकोबाराय आयुष्यात कधीच रडले नाही, कधीच नाही रडले. एक सांगू तुम्हाला, बायको मेली तुकोबाराय रडले नाही, मुलगा मेला तुकोबाराय रडले नाही, गावानं गाढवावरून धिंड काढली तरी तुकाराम महाराज रडले नाही. पण जगासाठी गाथा निर्माण केला तो पाण्यात बुडला तुकाराम महाराज 14 दिवस रडल्याशिवाय शांत बसले नाही. हा तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला इतिहास आहे. जगासाठी काहीतरी करतोय आणि त्याच्यात कोणी बाधा करीत असत तर तुकाराम महाराज 14 दिवस रडले. आणि एकही दिवस असा नव्हता की तुकाराम महाराजांच्या डोळ्याचे अश्रू आले नाही.